नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आलो आहे एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी. तर आपण CETचं रजिस्ट्रेशन कसं करायचं याबाबतीत भरपूर चर्चा केली होती. त्याचा रजिस्ट्रेशन फॉर्म कसा भरायचा हेही तुम्हाला मी खूप डिटेल सांगितलं होतं. तो व्हिडिओही खूप मोठा झाला होता बिकॉज त्याच्यामध्ये छोटीतली छोटी गोष्टसुद्धा मेन्शन होती. आणि आता आपण आलो आहे की रजिस्ट्रेशन झालं, पण आता पुढे काय? आता भरपूर विद्यार्थ्यांना वाटत असेल की बाबा रजिस्ट्रेशन झालं, सो आता एक्झामचा वेट करू किंवा आता रिलॅक्स होऊ थोडंसं, भरपूर काही वेळ आहे, असं आहे, तसं आहे, तसं आहे. बट नाही. बघा मित्रांनो, आता वेळ खरंच नाही आहे. एकदा आता रजिस्ट्रेशन झालं आहे, तुमचं रजिस्ट्रेशन झालं आहे, त्याच्यानंतर आता थोड्या दिवसानंतर तुमचं रजिस्ट्रेशनमध्ये काही एरर्स आहे का, काय काय ते तर कळेलच तुम्हाला. तशी तर तुम्ही चूक केली नसेल, जर तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल तर. आणि आता आपण बघूया की आता पुढे काय करायचं. ठीक आहे? तर सुरू करूया आपण. हे बघा मित्रांनो, आता तुमची जी एक्झाम राहील ती राहील तुमच्या मेमध्ये. सो तुम्ही काय करा की तुम्ही तुमचे जेवढे प्लेलिस्ट आहेत, तर जसं की मी पर्सनली ज्यांना रेफर करतो, मी पर्सनली आणि माझं भरपूर मी त्यांना गाईड करतो, त्यांना सर्वांना मी हेच सांगत असतो की बाबा तुम्ही दिनेश सरांना फॉलो करा, कारण की त्यांची प्लेलिस्ट खूपच अट्रॅक्टिव्ह असते. तुम्हाला प्रॉपर वेटेज, चॅप्टर वाईज, टॉपिक वाईज पूर्ण वेटेज, कोणता टॉपिक कधी किती वेळात कव्हर करायचा आहे आणि ते हेल्पही एक्सप्लेनेशन त्यांचं टीचिंग खूप बेस्ट आहे. सो मी सांगेल पर्सनली तुम्हाला की तुम्ही तेच रेफर करा. प्रॉपर वेटेज त्यांनी सांगितलेलं आहे, एक्सप्लेन केलेलं आहे, कोणत्या सब्जेक्टला किती टाईम द्यायचा, काय द्यायचं, सगळं काही त्यांनी सांगितलेलं आहे. बट आणि जर तुमचा स्टडी झालेला असेल, तर मी तुम्हाला सांगेल, सजेस्ट करेल की तुम्ही जे नवीन वेबसाईटवर जे हे नवीन पोर्टल स्टार्ट झालं आहे ऑनलाईन सिस्टीम, त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसेल की CET ATL असेसमेंट टेस्ट अँड लर्निंग. ठीक आहे? तर यावर तुम्हाला जायचं आहे. यावर गेल्यानंतर तुम्हाला ऑलरेडी रजिस्टर्ड किंवा न्यू रजिस्ट्रेशन, जे की तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल, तर त्यावर तुम्हाला त्या डिटेल्स टाकून तुम्हाला इथे रजिस्टर करून घ्यायचं आहे किंवा जर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर असेल तर ऑलरेडी रजिस्टर्डवर जाऊन तुम्ही तुमचे लॉगिन ID पासवर्ड टाकून तुम्ही त्यात लॉग इन करू शकता. ठीक आहे? तर हे आपण नंतर बघूया. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की ही त्यांनी एक फ्रेशली स्टार्ट केलं आहे. का स्टार्ट केलं हे तुम्हाला सांगतो मी. कारण की भरपूर विद्यार्थ्यांना काय होतं की अचानक डायरेक्ट कम्प्युटर बेस्ड टेस्ट देतात. त्याच्या आधी कधी टेस्ट दिलेली नसते. याच्या आधी भरपूर कोचिंग क्लासेस किंवा तुमच्या कॉलेजमध्ये जरी अशा टेस्ट झाल्या असतील तरी ते एक एक्झाम पेपर देतात. त्या पेपरवर OMR शीट असते. त्या शीटवर तुम्हाला टिक करायचं असतं किंवा MCQ टाईप असतात. तर तशी टेस्ट घेतली जाते. भरपूर विद्यार्थ्यांना असं होतं की जे खेडेगावातून येत आहेत, जे गावाकडून येत आहेत, त्यांना कम्प्युटरचं एवढं काही माहीत नसतं काही. तर त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं असणार आहे, खूप इम्पॉर्टंट आणि खूप फायदेशीर असणार आहे. जसं की तुम्ही बघू शकता की अचानक तुम्ही इथं टेस्ट देऊन बघू शकता की कशा प्रकारची टेस्ट असणार आहे. आपण काय चुका केल्या तर काय होणार आहे, हे तुम्हाला इथे कळू शकतं. इथं चूक केली तर इथं तुम्हाला काही बोलणार नाही आहे, तुमचा काही लॉस नाही आहे. पण तुम्ही एक्झामच्या वेळेस जर काही चुका केल्या, छोटी जरी चूक केली, तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्या करिअरवर होऊ शकतो किंवा तुमच्या वर्षावर होऊ शकतो इन शॉर्ट. तर बघा मित्रांनो, इथं सिम्पली तुम्हाला यायचं आहे. इथं बघा बेनिफिट्स ऑफ मॉक टेस्ट इथं क्लिअरली दिलेलं आहे की बिल्ड फॅमिलियर, म्हणजे तुम्ही CET एक्झाम जे देशाल ती तुम्हाला फॅमिलियर होऊन जाईल. तुम्हाला समजेल की हां बाबा अशी-अशी एक्झाम होते. पुन्हा आपण कुठे कमी आहोत, आपल्याला काय कशावर आणखी फोकस केला पाहिजे, आपल्याला अभ्यास किती झाला आहे, पुन्हा आपण क्वेश्चन किती मिनिटामध्ये सॉल्व्ह करतो, जे की टाईम मॅनेजमेंट आहे, ते एक्झामच्या वेळेस कसं मॅनेज करायचं हे तुम्हाला याच्यातून कळेल. हे तुम्हालाच कळेल. ठीक आहे? तर सिम्पली तुम्हाला मित्रांनो ती टेस्ट तुम्ही तर नक्की देऊन बघा. तुम्ही डेली एक टेस्ट जरी दिली तरी सफिशियंट आहे. तुम्ही PCBचे विद्यार्थी असू द्या, तुम्ही PCMचे विद्यार्थी असू द्या, डझंट मॅटर. ती टेस्ट तुम्ही एकदा नक्कीच देऊन बघा, जेणेकरून तुम्हाला फॅमिलियर होईल. तुम्हाला फर्स्ट टाईमच गेल्यासारखं वाटणार नाही एक्झामला सुद्धा. तुम्ही भरपूर त्या एन्व्हायर्नमेंटमध्ये फॅमिलियर होशाल आणि तुम्ही फोकस करू शकाल. मोस्टली असं होतं की तुम्ही ऑन द स्पॉट जातात, फर्स्ट टाईम असतं. सो कधी-कधी असं होतं की तुम्ही कितीही प्रिपरेशन करून गेले तरी ते एन्व्हायर्नमेंटमध्ये मॅच न झाल्यामुळे तुम्ही विसरतात किंवा काहीतरी तुम्ही चुका करून बसतात सिली, ज्या की तुम्हाला एक्सपेक्टेड नसतात की मी ही चूक करू शकतो. ठीक आहे. त्याच्यामुळे मी सांगेल की तुम्ही प्लीज याच्यावर जा. तुमच्या जे लॉग इन डिटेल्स असतील, सिम्पली त्या लॉग इन डिटेल्सवरून लॉग इन करायचं आहे. ती टेस्ट देऊन बघायची. तुम्हाला नक्की हमखास याचा यूज होईल. ठीक आहे. तरी आपण आता बघूया की शेड्यूल. आता जसं की आपण इथे आलेलो आहे. इथे शेड्यूल आपलं पूर्ण दिलेलं आहे आणि तुम्हाला आता तो दिसत असेल. साईटवर तुम्ही गेले, होममध्ये असाल तुम्ही, तर तुमच्या स्टार्टिंगच्याच 2 लिंक ज्या आहेत त्या याच आहेत. एक शेड्यूल आहे आणि एक एक्झामची आहे. ठीक आहे. तर आता याच्यात आपण बघतो की MST CET. ठीक आहे. आता हे बघा 16 आणि 17 नंबरला आहे. महाराष्ट्र CET, MST CET, PCB आणि PCM, जे की दिलेलं आहे 9 एप्रिल
ते 17 एप्रिलपर्यंत आणि सेम PCMचे जे होणार आहे ते 19 एप्रिल ते 27 एप्रिलपर्यंत होणार आहे. ठीक आहे. तर आता विद्यार्थी मित्रांनो, आता हा व्हिडिओ मी आज रेकॉर्ड करतोय. समजा की आता आहे समजा जानेवारी चालू आहे, 21 ऑफ जॅन. ठीक आहे. आणि आता तुमची एक्झाम आहे एप्रिलमध्ये. ठीक आहे. म्हणजे तुमच्याकडे इन शॉर्ट प्रॉपरली जर अभ्यास करायचं म्हटलं तर तुमच्याकडे 2च महिने आहेत. समजा 1 एप्रिलपासून आपण एक्झाम पकडूया आणि आपण जानेवारी पूर्ण सोडून देऊ. ठीक आहे. तर फेब्रुवारी, मार्च हे 2 महिने तुमच्याकडे. ठीक आहे. तर स्ट्रॅटेजी बनवा. फोकस करा की तुमचे इम्पॉर्टन्स काय आहेत. PYQs घ्या. PYQचे क्वेश्चन्स बघा. लास्ट इयरचे क्वेश्चन बघा. कोणत्या टॉपिकला किती प्रायोरिटी दिली गेली, किती मार्क्स दिले गेले, त्याच्या बेसिसवर कोणते कोणते क्वेश्चन आलेले आहेत, हे तुम्ही एवढ्या 10 दिवसात हे काढा. ठीक आहे. एक स्ट्रॅटेजी प्लॅन सांगतोय तुम्हाला मी की तुम्ही 10 दिवसात हे काढा की तुम्ही लास्ट इयरमध्ये किती, कोणत्या टॉपिकला किती कोटे, किती भेटायचे, काय कसं, सगळं तुम्ही व्यवस्थित बघा. एका पेपरवर लिहा. तुम्ही बुक करा सेपरेट छोटीशी. त्याच्यावर लिहा की हां, त्याच्यानंतर त्यातून ह्या MPs काढा. आता हा जो टाईम आहे तो हार्डवर्क करण्यासाठी नाही आहे, हा स्मार्ट वर्क करण्यासाठी. आणि जो ह्या 2 महिन्यांमध्ये खूप स्मार्ट वर्क करेल तो हमखास नक्की बेस्ट पर्सेंटाईलने पास होणार आणि बेस्ट कॉलेजमध्ये लागणार. ठीक आहे. तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला जॅन एंडपर्यंत म्हणजे 1 फेबच्या आधी, 1 फेब्रुवारीच्या आधी तुम्हाला प्रॉपरली सगळं काढून घ्यायचं आहे. कोणाला किती भेटायचे आहे, कोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहे, कोणते नाही आहे. जे इम्पॉर्टंट नाही आहे, ज्यावर PYQ क्वेश्चन विचारलेला नाही आहे, ते टॉपिक धरू नका, ते चॅप्टर्स धरू नका, ते धरूच नका बिलकुल. जे आहेत, ज्याला हायेस्टली वेटेज आहे, आधी त्यावर फोकस करा. मग त्याच्यापेक्षा कमी वेटेजवर फोकस करा. असं करा. सपोज एखाद्या चॅप्टरमध्ये 6 टॉपिक्स आहेत, ज्याचे हमखास दरवर्षी प्रश्न येतात, क्वेश्चन्स येतात. तर तुम्ही आधी तो चॅप्टर प्रिपेअर करा, तो वेल प्रिपेअर करा. त्याच्यावर त्या टॉपिकमध्ये कशावर क्वेश्चन येतात, त्या चॅप्टरमध्ये कशावर क्वेश्चन येतात हे बघा आणि तो पूर्ण टॉपिक प्रिपेअर करा. ठीक आहे. असं तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे. फेब्रुवारी आणि मार्च एवढं पक्का स्टडी करा की ते तुम्ही रिपीट करा. आणि त्याच्यानंतर जो 1 एप्रिल असेल, 1 एप्रिलपासून काय करा की तुम्ही एंडिंगपर्यंत जोपर्यंत तुमचा डेट एक्झाम डेट येत नाही तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस देत राहा. ठीक आहे. तुम्हाला ऑनलाईन क्वेश्चन पेपर भरपूर ठिकाणी प्लॅटफॉर्मवरून भेटून जातील. जर तुम्हाला पाहिजे असतील तर मी लिंकसुद्धा प्रोव्हाइड करेल किंवा तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन पेपर पाहिजे असेल तर मला कमेंट करा या व्हिडिओ खाली. मी ड्राईव्हची लिंक शेअर करून देईन नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि ती कशी ॲक्सेस करायची, कसं सॉल्व्ह करायचं हे सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करून देईन. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे सिम्पली की 1 एप्रिलपासून एक्झाम द्यायला स्टार्ट करायचे. जसं मी सांगितलं, मेन्शन केलं की CET साईटने एक नवीन वेबसाईट सुरू केली आहे, CET एक्झामिनेशन पोर्टल. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ATAL म्हणजे असेसमेंट टेस्ट अँड लर्निंग. ठीक आहे. ही वेबसाईटवर तुम्हाला जायचं, ती ॲक्सेस करता येणार आहे ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं त्यांना. तर सिम्पली त्याच्यावर जायचं आहे. तुम्हाला एक्झाम्स देत राहायच्या त्याच्यावरती 1 एप्रिलपासून. म्हणजे कसं तुम्ही फॅमिलिअर होत जाशाल. तुम्ही जसं 10 दिवस जर तुम्ही ती एक्झाम दिली, सपोज तुमची 11th एप्रिलला आपण एक्झाम आहे असं पकडूया. तर तुम्ही 1 एप्रिलपासून जर एक्झाम देत गेले तर 10 दिवस तुम्ही एवढं फॅमिलिअर होऊन जाशाल की तुम्हाला 11th एप्रिलला गेल्यानंतर तिथं सेंटरवर गेल्यानंतर तुम्हाला काही वेगळं वाटणार नाही. तुम्हाला एकदम फॅमिलिअर वाटेल की अरे हा क्वेश्चन तर मी कालच सॉल्व्ह केला किंवा हा क्वेश्चन मी परवा सॉल्व्ह केला. त्याचा आन्सर हे. तर विषय कसा होईल की तुम्हाला ते लवकर क्लिक होत जाईल. त्या एन्व्हायर्नमेंटमध्ये तुम्ही ऑलरेडी मॅच झालेला असाल. सो तुम्हाला काही वेगळं त्या एन्व्हायर्नमेंटला टाईम देण्याची गरज नसणार आहे. डायरेक्ट तुम्हाला जो क्वेश्चन येईल तुम्ही तो सॉल्व्ह करायला लागशाल. बस सिम्पली डन. तुम्ही लवकर असं काही नाही की लवकर पेपर सुटला पाहिजे. हां, जेवढा टाईम दिला आहे त्या टाईमच्या आतमध्ये सोडवायचा प्रयत्न करा. एकदा व्यवस्थित चेक करा की आपण सगळं टिक केलं का. बरेच विद्यार्थी काय करतात की गडबडीमध्ये भरपूर सेंटरवर असं होतं की कधी-कधी माऊस चालत नाही किंवा माऊसचं क्लिक बटन थोडंसं इश्यू देत असतं. कधी-कधी क्लिक केल्यानंतर क्लिक होत नाही. तर सिम्पली तुम्हाला काय करायचं की शेवट पेपर एंडिंगच्या आधी व्यवस्थित सगळं चेक करून घ्यायचं की बाबा हां, सगळं मी टिक केलं आहे. कारण की कसं होतं, तुम्ही ॲन्सर काढून बसतात. सगळं तुमचा ॲन्सरसुद्धा एक्युरेट असतो. पण तुम्ही क्लिक करतात. पण ते टिक तिथं होत नाही. तिथं मार्क होत नाही आणि ते ॲन्सर सबमिट केलं जात नाही. म्हणून म्हणतोय की ॲटलीस्ट तुम्ही एवढं प्रिपरेशन करून जा की 1 मिनिटाचा जर वेळ आहे तुम्हाला एका क्वेश्चनला, तर तुम्ही 45 सेकंडमध्ये तो क्वेश्चन झाला पाहिजे तुमचा. जेणेकरून 15 सेकंद तुम्हाला हे कन्फर्मेशन करायला देईल किंवा लास्टला जो तुमचा टाईम उरेल 15 सेकंड असं करत जो काही तुमचा टाईम उरेल तो तुम्हाला नंतर कन्फर्मेशनमध्ये टाकता येईल की बाबा हां, मी सगळं टिक केलं आहे, मी सगळं काही मार्क केलं आहे, मी सगळा क्वेश्चन पेपर झाला आहे माझा, असं झालं तसं झालं. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ एवढाच होता. तरी तुम्हाला आणखी काही अपडेट्स पाहिजे असतील CET संदर्भात तर नक्की या पेजला फॉलो करा. आणि जर तुम्हाला क्वेश्चन पेपर पाहिजे असतील तर मला कमेंट करा. मी नक्की ड्राईव्हची एक शीट बनवून तुम्हाला मी शेअर करेल. ठीक आहे. आणि प्रिपरेशनला लागा. बेस्ट ऑफ लक. ऑल दी बेस्ट. विश यू द हार्ड. ठीक आहे. चला, लागा अभ्यासाला. थँक यू. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.